इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। बीएसपी अर्थात बहुजन समाजवादी पार्टी, यह वह पार्टी है जो ज्येष्ठ श्रेष्ठ नेता कांशीराम जी के दिखाए गए मार्गों पर चलती है। राजनीतिज्ञ कांशीराम ने समाज के दलित और पिछड़े वर्ग के लिए एक ऐसी जमीन तैयार की जहां पर वे अपनी बात कह सकें और अपने हक के लिए लड़ सकें। आजीवन अविवाहित रहे कांशीराम ने पूरा जीवन पिछड़े वर्ग के लोगों की उन्नति के लिए और उन्हें एक मजबूत और संगठित आवाज देने के लिए समर्पित कर दिया। अछूतों और दलितों के उत्थान के लिए उन्होंने जीवन भर कार्य किया और बहुजन समाजवादी पार्टी जैसी राजनीतिक पार्टी की स्थापना की। और पहले उत्तर प्रदेश में पूर्व मुख्यमंत्री मायावती के नेतृत्व में सरकार भी बन चुकी है। बहुजन समाजवादी पार्टी इनका अपना समूह है और उनकी विचारधारा को मानने वाले बड़ी संख्या में लोग भी हैं। इसी बात के मद्देनजर झलगांव जिले में भी बहुजन समाजवादी पार्टी ने लोकसभा क्षेत्र के लिए अपने उम्मीदवार भी दिए हैं और इन उम्मीदवारों ने अपने पक्ष रखने के लिए मंगलवार को जलगांव शहर में एक संवाददाता सम्मेलन का आयोजन किया, जहां बीएसपी के उम्मीदवार विजय काले और विलास तायडे ने पत्रकारों को जानकारी देते हुए बीएसपी के विजन के बारे में बताया। जो प्रश्न आज नद्यांचे प्रश्न जे इथे पडलेले आहे, तुमचे तापीची नदी बघा, या खेड्यांचे प्रश्न, हे जे नदी तुम्ही जागोजागी धरणं बांधून जे ओसाण पाडून टाकलेलं आहे, त्या नदीचे पात्र मी मोठे करणार आहे। म्हणजे नदीचे पात्र मोठे करून माझ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न मी वाढवणार। जे कृषी क्षेत्रात जे फवारणी मारत आहे, जे फवारणी मारून तुमचं माझं आयुष्य धोक्यात टाकण्यात आहे, अंगुराच्या पाय या कांद्यांची आयात निर्यात करून जे राहिलेले गव्हर्नमेंट खोटी आयात करून नाशिकवाले लोक माझे उपाशी म्हणत आहे। या माझ्या बहन बांधवांना तुम्ही लक्षात ठेवा की कांदा कुठून आयात होऊन राहिला, निर्यात होऊन राहिलेला आहे, मग माझ्या देशातला कांदा का बरं निर्यात होऊन नाही राहिलेला, हा वेगळा प्रश्न। माझ्या अंगूरवाल्या बांधवांना तो जेव्हा निसर्गाची दुर्दृष्टी होते तेव्हा त्यांना खरोखर भरपाई का बरं देण्यात येत नाही, त्यांच्याकडे का बरं दुर्लक्ष करत आहात, तो एक मोठा प्रश्न माझा। 3 मंत्री आहेत, 3 मंत्रीची ताकद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहे त्यांच्या पाठीशी आहे। त्यानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, एक मोठं ते आव्हान तुम्हाला उभं करू शकतात। त्याचप्रमाणे श्रीराम पाटील देखील रावेर लोकसभेतून उमेदवारी करतायत, एक आव्हान कसं पेलणार, दिग्गज पक्षांचं हे आव्हान असणार आहे आपल्या पाठीशी काय? हा जो पक्ष उभा जो केलेला आहे, मान्य बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे, हजारो आव्हान पेलून त्यांनी शिक्षण घेतलेलं, गरीबा घरच्या मुलांनी शिक्षण क्षेत्रात तुम्ही आमच्यासारख्यांनी मोठे झालेले आहे। आता हजारो असे तुम्हाला पुढे स्पीड ब्रेकर येतील आयुष्यात, तुम्ही याला पार करूनच तुम्हाला आयुष्यात पुढे जावं लागेल आहे। हे माझे 2 छोटे मोठे, मला तर काही जास्त मोठे स्पीड ब्रेकर वाटत नाही, तुम्ही म्हणता ते मोठे आहेत, पण माझ्यासमोर जनतेचा सपोर्ट आहे, माझ्यासमोर रावेर मतदारसंघातल्या जनता, सर्व जनता वोटर जे माझे आहेत त्यांचा मला सपोर्ट आहे, ते मला या स्पीड ब्रेकरमधून पार करून नेतील। आणि हे जे आहे हे कुठल्याही पक्षात कोणीही उडी मारू द्या, या घरातून त्या घरात जाऊ द्या, हे तुम्हाला आयडियोलॉजी महाराष्ट्राला दिसून आलेली आहे। हे स्वार्थापायी जे राजकारण चालू आहे, हे स्वार्थाचं राजकारण सगळ्या जनतेला दिसून आलेलं आहे। कोणी कोणत्याही पक्षात जाऊ द्या, का बरं आता भाऊ तिकडे गेले लक्षात येत नाही का? का बरं मग आपल्या मुलीला तिकडे राष्ट्रवादी ठेवलं हे लक्षात येत नाही का? का बरं भाऊंना यांना तुतारीचं जे 2 वर्ष 2-4-8 दिवसा पहिले बीजेपी का बरं तुतारीचं तिकीट दिलं हे लक्षात येत नाही का? कोणाला कुठून उठून राहिले कुठे? ते सच्चे माझे वोटर निष्ठावान जे माझे बंधू आणि भगिनींना वोटवाले आहे, खरोखर विचारपूर्वक वोट मारा। बाबासाहेबांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिले, तो स्वातंत्र्याचा खरोखर मला विचार करून हात जोडून विनंती आहे मला तुम्हाला, आम्हाला फक्त पक्ष जातीभेद या गोष्टी सोडून द्या। एक खरा माणूस जर असेल त्याच माध्यमाने मला वोट मारा। आणि हे बहुजन समाजवादी पार्टी अच्छे विचार रखती है और विजय काले और विलास तायडे को पूरी उम्मीद है, साथ ही साथ विश्वास भी कि इस बार जनता उनके मुद्दों पर ध्यान देते हुए जलगांव में बीएसपी के उम्मीदवारों को जीत दिलवाएगी। जलगांव से आनंद शर्मा की रिपोर्ट, इंडिया आप तक न्यूज के लिए। जळगावची नवी ओळख वस्त्रनगरी सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन 80 फुटी कांदळदा रिंग रोड, राधाकृष्ण नगर चौक, छत्रपती शिवाजी नगर, जळगाव। सौंदर्य विश्वाची 73 वर्षांची परंपरा, सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन, जळगाव।
गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.